ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. विराज उत्सवासाठी त्यांच्यानं शिवांना 100 रुपये, गौतम गौरेश गणपत शिवराजकडून 500 रुपये. आज रात्री ठीक 11 वाजता बक्षीस समारंभानंतर उत्कर्ष महिला मंडळ पुरस्कृत रेकॉर्ड डान्स जल्लोष शिवभक्तीचा हा रेकॉर्ड डान्स इथे स्टेजवरती सादर केले जाणार आहेत. तरी रसिक प्रेक्षकांनी या रेकॉर्ड डान्सचा फायदा घ्यावा. रेकॉर्ड डान्ससाठी येण्याची कृपा करावी. उत्कर्ष महिला मंडळ निर्मित भव्य रेकॉर्ड डान्स जल्लोष शिवभक्तीचा हॅलो हो येतो 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 एक 15-20 मिनिटांमध्ये. उत्कर्ष कला क्रीडा मंडळ महिला मंडळ आयोजित यूपीएल म्हणजे हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा 3रा सामना. हा ये ना ये बस धावसंख्या 4. दुसऱ्या चेंडूवरती पुढचा बॉल यावेळेला मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. फिल्डिंग उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केतन सारंग राईट आर्म फलंदाजी करण्यासाठी तयार. विक्रम नार्वेकर राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र स्ट्रेट टू द मिड ऑन स्ट्रेट टू द मिलिंद आडविरेकर. तुल्य बळ आहे प्रत्येक ट्रिकी सिच्युएशनला प्रेशर सिच्युएशनला तोच प्लेयर चमकतो जो हिरा असतो. थंड डोकं आणि शांत डोक्याने कामगिरी करणारा विक्रम नार्वेकर 5 धावा फक्त बहाल करतोय पहिल्या षटकामध्ये. येस डीजे कार गप्प का राहिला डीजे कोण थँक्यू व्हेरी मच. चला जाऊया मैदानाकडे. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय यश खाणेकर. पहिला हो 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 प्लेड ऑन होता वाचलाय. इन फॉर्म बल्लेबाज आहे सुदीक्ष ज्याने नावाने दबदबा निर्माण केलाय, ज्याने स्वतःचा मगाच्या सामन्यामध्ये 1 मॅन आर्मी दाखवली, 1 मॅन शो केला. काय शोपीस त्याने दाखवलं होतं 40 धावांचं. यावेळेला मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर नो बॉल. पंचांचा इशारा. एक धाव मिळते. धावसंख्या 7. पहिल्या षटकात केवळ 5 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा झाल्यात. एक बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पुढचा बॉल ओहो काय शॉट आहे. टांगा पलटी खोला फरार. चेंडू ट्रॅव्हल्स टू द बाउंड्री लाईन. चौकाराने धावसंख्या वाढते 11 वरती. पुढचा बॉल नेक्स्ट डिलिव्हरी पुरेपूर फायदा उठवतो उदू. नो बॉल +1 2 धावा 2 धावांनी धावसंख्या वाढते.
चालू सामना संपल्यानंतर ओल्ड इज गोल्ड आणि किंग खालवी यांचा प्रेक्षणीय सामना होणार आहे. तरी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार व्हायचंय. त्याला सांग कमेंट आली आहे म्हणून. डॉट बॉल अजूनही धावसंख्या 13 वरती. दुसऱ्या सामन्यामध्ये या क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला फटका चांगला आहे. खटक्यार बोट तळवलंय त्याने. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार करून बॉल जातोय चौकार. उदूच्या बॅटला आज धार लागली. अगदी ही तलवार पासून आलाय. धावसंख्या 4 ने 17 वरती पोहोचवली जाते. उदू फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर सुदीक्ष अडुरेकर. गोलंदाजीचा भार यश खाणेकर. पुढचा बॉल पुन्हा एकदा काय शॉट सजवलाय. जिथे जातोय तिथे फटका सजवतोय सुदीक्ष अडुरेकर. मॅन इन फॉर्म येतोय त्याच्याकडून तिसरा चौकार. कमेंट येतात की आवाज जात नाही. डबल आवाज जातोय. सांग ना ते धावसंख्या 21. 1.5 1.5 ओव्हरची समाप्ती. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकात 5 धावा दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्यात. हा बॉल मात्र डॉट डिलिव्हरी. 2 षटकांची समाप्ती. 21 अशी धावसंख्या झाली. धावसंख्या 21. रन संख्या बन गई है 21 लॉस ऑफ नो विकेट. 2 ओव्हरची समाप्ती. मगाचा सामना आणि आताच्या सामन्यामध्ये हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ द टायमिंग. क्रिकेट इज द गेम ऑफ द अनसर्टनिटी. प्रत्येक वेळेला नवीन दिवस असतो. राहुल द्रविड सर नेहमी बोलतात की प्रत्येक बॉल एक नवीन लाईफ मधला दिवस असतो. त्या पद्धतीने खेळला गेला पाहिजे. मागच्या इतिहासामध्ये काय झालं ते विसरून त्यातून प्रेरणा घेऊन पुढचा आपलं भविष्य घडवण्याचं काम केलं पाहिजे. अभिज्ञ नाटेकर राईटम राऊंड विकेट मारा करेल केतन सारंग यांच्यासाठी. पुढचा बॉल ब्रेक होता. डबल शॉट लागला होता. स्ट्रेट फिल्डर काय बॅकअप होता त्या ठिकाणी विक्रमचा. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल येईल. केतनच्या बॅटला मात्र तेवढीशी धार दिसत नाहीये. स्ट्राईक चेंज करून रोटेट केलं जाईल का केतन कडून की त्याच्याही बॅटिंगवरती आत्मविश्वास आहे. त्याला माहिती आहे वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर आहे केतन सारंग. त्यांच्यामध्ये सुद्धा एक 1 हँडेड मॅच फिरवण्याची ताकद आहे. परंतु ही मॅच आहे ना, ही तिसरी मॅच आजच्या रात्रीतली. ही टफ फाईट होणार. हाय व्होल्टेज होणार. क्लायमॅक्स येणार. अँटी क्लायमॅक्स येणार. यावेळेला स्लो डिलिव्हरी पूर्णपणे फायदा उठवलाय आणि बॉलला पाठवलं सीमारे शापार. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 चौकार. आता वाजव ना. दोन आहे तिकडे रे. व्हॉट बॉल. वंडी विकेट जाता राहिले. धावसंख्या 27 वरती. 2.3 काळ गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आत्ताच्या बॉलवरती झालंय. अभिज्ञकडून कमबॅक केलाय. प्रहार केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर मात्र सुंदर दिले अभिज्ञ नाटेकर यांनी. पुढचा बॉल लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला नाहीये. स्ट्रेट गेला. लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा येतो पंचांचा. दोन्ही हात पैलावून अगदी टायटॅनिक पोझिशन मध्ये. धावसंख्या 28. बिनबाद 28. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉट ऑफ द नाईट परत एकदा पाहायला मिळाले. 4-5 शॉट आपल्याला शॉट ऑफ द नाईट ज्याला गणना केली जाईल. कारण का की हा शॉट खेळणं थोडंसं डिफिकल्ट असतं. तुम्हाला अँगल क्रिएट करावा लागतो. बॅटचा फेस खोलावा लागतो. त्या पद्धतीने फलंदाजी. 32 + 1 वाईड 33. वाईड बॉल ना. हा फक्त वाईड. 33. धावसंख्या 33. तिसऱ्या षटकामध्ये थोडासा धावांचा वेग वाढवण्याची गरज असताना केतन मध्ये काम करतो. बॉल जातो सीमारे शापार. आज अक्षय तृतीया. परशुराम जयंती उत्सवाचे दिवस. घरोघरी बनतो
इथे जेवणात असतो श्रीखंड आणि केतन बनवतो धावा प्रचंड. या मोठ्या केतनला चुकवले. स्लो डिलिव्हरी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न स्टंप आउटच्या स्वरूपामध्ये मोठा धक्का पहिला 37 या धावसंख्येवरती. येस डीजे तीन षटकाची समाप्ती होते. 37 अशी धावसंख्या. चौथा निर्णायक षटक. आमना बोलत असताना वाजवणे. थँक्यू डीजे थँक्यू. 37 एक गडी बाद. 37 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बाद झालेला फलंदाज आहे केतन सारंग. शेवटचे 6 बॉल आहेत, निर्णायक बॉल आहेत. हे डिसिसिव्ह बॉल आहेत, हे डिसाइडिंग फॅक्टर बॉल आहेत. कारण या षटकामध्ये कळणार आहे किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. त्यासाठी आहे समोर सुदीक्षा अडीरेकर मॅन इन पासून नाबाद आहे. आजच्या रात्रीमध्ये अजूनही नाबाद आहे. 40 धावांची खेळी त्यांच्याकडून आली होती. 41 धावांची. यावेळेला गोलंदाजीचा भार स्वीकारलाय अंकुर आयुष ना आंबेडकर. इशारा येतो पण अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. जुना बॉल. यानंतर आपल्याला एक प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच पाहायला मिळेल. ओल्ड इज गोल्ड वर्सेस सुपर ओल्ड मिक्स सुपर खारवी. तारे सितारे लेजंड प्लेयरला आपण पाहू शकतो. येतोय
फलंदाजी करण्यासाठी तयार. उदू यांच्यासाठी पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खटक्यार बोट. काय फलंदाजी आहे, काय फलंदाजी, सॉलिड फलंदाजी. शब्दा पुढे पडतील अशी फलंदाजी. उदू आडिवरेकर सुदीक्ष ही लाईफ मधला सर्वात संस्मरणीय दिवस असावा त्याच्याकडून. बऱ्याच कालावधीनंतर त्याला पाहिलं जातं अशा पद्धतीने फलंदाजी करताना, वन मॅन शो करताना. 50 धावा पूर्ण केल्या जातात महाकाली आडिवरे संघाच्या वतीने. संजय स्मृतीवरती प्रेशर क्रिएट केलं जात आहे. शेवटचा बॉल आयुष्यांचा. पुन्हा एकदा हा स्लो डिलिव्हरी होता. उदू यांच्याकडून भेट दिली जाते अजून एका चौकाराची. महाकालीला मानवंदना करणारा हा चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 54. अशी धावसंख्या. बघ ना, आवाज कमी आहे जरा बघ. 54. ओके, नाही आवाज यायला पाहिजे जरा. पब्लिक कडून डिमांड आहे डीजे. थोडीशी नाखुशी पब्लिक कडून येते, जरा आवाज कमी येतोय म्हणून. तर ती तुम्ही पूर्ण करा प्लीज डीजे. धावसंख्या 54 वरती 54. 55 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 55 धावा या मैदानावरती जर पाहिलं, जेव्हा कधी 50-55 धावा बनल्या जातात तेव्हा हा सामना 50-50% दोन्ही संघाकडे असतो. कॉम्पिटेटिव्ह टार्गेट आहे 55. कारण तुम्ही हेही सांगू शकत नाही की 100% तुम्ही जिंकू शकता, 99% तुम्ही जिंकू शकता. मगाच्या सिच्युएशन सारखं आता ही सिच्युएशन नाहीये महाकालीसाठी. कारण समोर संघ आहे संजय स्मृती आणि मॅन इन फॉर्म यावर्षी सुद्धा आहे विक्रम नार्वेकर. त्याचाही आवडतं मैदानापैकी एक मैदान आहे. गेल्या वर्षी ज्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता, अंतिम फेरीमध्ये सुद्धा ज्याने आपली कामगिरी केली होती ते विक्रम नार्वेकर. यावर्षी मात्र उदू यांच्याकडून येते ती खेळी. मगाच्या सामन्यामध्ये 41 धावा, आताच्या सामन्यामध्ये 30 धावा. काय फलंदाजी आहे, काय फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. नेत्रदीपक या शब्दाला दुसरा अर्थ प्राप्त करणारी फलंदाजी आहे. 55 धावा चेस आउट होतील का? भाववीण भक्ती, भक्तीवीण मुक्ती, बळेवीण शक्ती बोलू नये असं संत ज्ञानेश्वर म्हणतात. आणि निजविते भुक्या पोटी तिला रात म्हणू नये, आखडला जाण्यासाठी तिला हात म्हणू नये. जिच्यामध्ये नाही चेव तिला शक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये, बहिणाबाई चौधरी म्हणतात. त्यामुळे भक्ती आणि शक्तीचा दुहेरी संगम म्हणजे क्रिकेट. ही भक्ती आहे ती आपल्या ईश्वरावरती आणि शक्ती आहे ती आपल्या क्रिकेट स्किलची शक्ती दाखवण्याची वेळ. परत एकदा सुदीक्ष. पहिला बॉल. ओ हो, पहिलाच बॉल. खटक्यार बोट ठेवलाय, खटक्यार बोट ठेवलाय. बघूया जागर पलटी केलंय का. जोरदार अपील केलाय विक्रम नार्वेकरच्या विरोधात. सुदीक्ष आज परिसर स्पर्शाप्रमाणे त्याच्या कामगिरी होते. ज्याला हात लावील तो सोनं बनतो. प्रत्येक बॉल सुदीक्षला फॉलो करतोय. टेक्निकल रिव्ह्यू घेतला जाईल पंचांकडून. फलंदाजांचा अंपायरचा ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आउट आहे. यावेळेला मात्र पाहिलं जाईल. टीव्ही अंपायरला विनंती आहे की आपण लवकरात लवकर डिसिजन कळवावा. अंपायरचा डिसिजन आहे ऑनफिल्ड अंपायरचा आउट, परंतु आता मात्र टेक्निकल रिव्ह्यू घेतला गेलाय. DRS उपलब्ध. ही फार अत्यंत मोलाची कामगिरी रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून, अर्थात रत्नागिरीमधील एक अग्रगण्य नामवंत युट्यूब चॅनल क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटचा विचार केला तर टीव्ही अंपायरचं काम पाहत आहेत विराज हरजकर. झिरोवर 0. पहिल्याच बॉलवरती यावेळेला बनेल का हिरो सुदीक्ष की विक्रमला अजूनही संधी आहे. 24 बॉल 55 धावांची आवश्यकता आहे. आणि पहिल्या बॉलवरती हा अजूनही विकेट आहे का डॉट डिलिव्हरी आहे की काय आहे, येईल निर्णय काहीच वेळामध्ये.
ऑन फील्ड अंपायरचा प्राथमिक जो अंदाज आहे तो आउट म्हणून आहे. बॉक्स आउटचा अपील केला गेलाय का? बॉक्स आउटचाच ना? बॉक्स आउटचं अपील केलं गेलंय फिल्डर्स कडून आणि ते धरलंय उचलून, परंतु त्यासाठी अगदी त्याला 100% अनुमोदन मिळावं यासाठी मात्र रिव्ह्यू सिस्टमचा वापर केला जातोय पंचांकडून. या छोट्या छोट्या गोष्टी असतात स्प्लिट ऑफ द सेकंड मध्ये, अगदी सेंटीमीटरचा सुद्धा फरक राहत असतो बॉल आणि बाउंड्री लाईन मध्ये. बाउंड्री लाईन बिलॉंग्स टू द अंपायर, लाईन बिलॉंग्स टू अंपायर असंही म्हटलं जातंय. यावेळेला काय झालंय? बॅटला स्पर्श झालाय का? डॉट डिलिव्हरी झाली आहे का? पाहणे औत्सुक्याचं. शांतता. फलंदाज बाद, फलंदाज बाद. ओहो, संजय स्मृतीला पनगती लागली. पहिलाच धक्का. मगाशी सुद्धा चौकार मारला विक्रमने आणि फलंदाज बाद झाला. यावेळेला पहिल्याच बॉलवरती अगदी नाराज होऊन निराश हताश चेहरा विक्रमचा पाहायला मिळेल पॅव्हेलियन मध्ये आलेला. संजय स्मृती यावर्षी प्रथमच तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. महाकाली आडिवरे यावर्षी त्यांनीही प्रथमच या स्पर्धेत भाग घेतलाय. यावर्षी 2-3 नवीन संघ आलेत आणि त्यामुळे 11 ही संघ संख्या झाली, परंतु यापैकी 2 संघ हे सेमीफायनल्स 2 मध्ये अर्थात क्वालिफायर 2 मध्ये खेळताना दिसत आहेत. संजय स्मृती, संजय खडपे उत्कृष्ट पखवाज वादक, उत्कृष्ट मृदुंगमणी ज्यांना म्हणतात ते कैलासवासी संजय खडपे खारवी समाजामधील एक नामवंत व्यक्तिमत्व, आपल्याला आदरणीय व्यक्तिमत्व शिकवून गेलं. ध्येय वेड कसं असावं ते दाखवून गेलं. ते कैलासवासी संजय खडपे यांना मानवंदना देणारा हा संघ संजय स्मृती. अर्थात विरोधी महाकाली आडिवरे रोहित पवार आडिवरे गावचा विचार केला तर ओव्हरऑल टीम मध्ये आडिवरे या संघाचा दबदबा राहिलाय. राजापूर तालुका असू देत किंवा रत्नागिरी पावस पंचक्रोशी पर्यंत. आणि रोहित पवार नेहमीच एक उत्कृष्ट स्पॉन्सर्स म्हणून ही त्यांची ख्याती आहे. परंतु सुरुवात केली आहे वंडीने. नवीन फलंदाज आहे लेफ्ट हँडेड भाग्यवान. आज लेफ्ट हँडेडचा दिवस आहे. तो भाग्यवान भाग्यशाली ठरेल का? भाग्यवान अर्थात भाग्यवान डोरलेकर. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 54 धावांचं टार्गेट आहे. शांततामय वातावरणामध्ये सर्वजण या क्रिकेटचा आस्वाद घेत आहेत. यावेळेला मात्र स्लाइड आर्म गोलंदाजीचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुली करतोय. व्हेरिएशन बघा, ऍक्शन मध्ये व्हेरिएशन आहे. हँड आय कोऑर्डिनेशन बॅटरचं जर चांगलं असेल तर तुम्ही हात वाचू शकता, रीड करू शकता. हँड ऍक्शनला रीड करण्यासाठी तुम्हाला तेवढी कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. यावेळेला मात्र बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न. मेडिकल हेल्प थोडी प्रोव्हाइड करा. लाईनमन उत्कर्ष प्रीमियर लीग यूपीएल पर्व 2च्या या क्वालिफायर 2 मध्ये आपण पोहोचलोय. क्वालिफायर 2च्या अगदी उत्तरार्धामध्ये पोहोचलोय. या उत्तरार्धामध्ये पुन्हा अगदी उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी योगेश खडपे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. सांगू इच्छितो की आज झालेल्या पहिल्या क्वालिफायर मध्ये विष्णू स्मृती गेल्या वर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन अर्थात गेल्या वर्षीचा विजेता संघ आयकॉन प्लेयर ईशान आडिवरेकर यांचा हा संघ मालक विक्रम डोरलेकर यांचा संघ विष्णू स्मृती हा अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आहे. आणि त्याला टफ करण्यासाठी, त्याला चॅलेंज क्रिएट करण्यासाठी, त्याला चॅलेंज देण्यासाठी कोणता संघ सज्ज होईल? तो महाकाली आडिवरे आहे का, की तो संजय स्मृती आहे, केतन आहे का, की विक्रम आहे? पण आता मात्र मॅन ऑफ द नाईट ज्यांना म्हणून गौरवण्यात कदाचित येऊ शकतं असा सुदीक्ष यावेळेला मात्र गोलंदाजीचा भार स्वीकारतो. येतोय पहिला चौकार दणदणीत भाग्या यांच्याकडून. जातोय सीमा पार, बॉल जातोय सीमा पार, चौकार. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल येतोय. एक धावा, धावसंख्या 7 वरती, 8 वरती, नो +1 त्यामुळे 8 वरती 8. रवींद्र जडेजा यांच्या जर्सीचा नंबर 8. धावा बनवायच्या आहेत अजूनही. 19 बॉल 47 धावा.
पुढचा बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, बरोबर फिल्डिंग, टायमिंग प्रॉपर झाली होती परंतु ती इलिव्हेशन नाही झाली फिल्डर कडून, ताकद कमी पडली पण बॉल गेला सीमारेषा पार चौकारासाठी. 12. थँक्यू डीजे. 12-1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा पाहिजे 43. 18 बॉल 43. हा सामना होणार रंगतदार, हा सामना होणार रोमांचक, हा सामना होणार गरमागरमीचा. बड़ी आग बड़ी गर्मी देती है, छोटी आग छोटी गर्मी देती है. वैसे ही अपने बड़े सपने बड़े रिजल्ट देते हैं, छोटे सपने छोटे रिजल्ट देते हैं. अगर आपका सपना जीतने का है UPL 2 तो बड़ा सपना रखो, जीतने का सपना रखो तो रिजल्ट भी जीतने का आएगा. 18 बॉल 43 धावा. दारोमदार आहे अभिज्ञ नाटेकर याच्यावरती. संजय स्मृती जाईल का फायनल मध्ये? अभिज्ञ आणि भाग्यावरती अवलंबून आहेत. त्यांना क्रॉस करावं लागेल केतन सारंग यांच्या क्रीडा कौशल्याला. 18 बॉल 42 धावा. वाईड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. यावेळेला बॅकफूट ड्राईव्ह पंच करण्याचा प्रयत्न. फिल्डर थोडासा शफल झाला, पुढे आला, बॉल मागे राहिला, पुन्हा मागे जावं लागलं. बॅकअप मात्र चांगला झालाय नील कडून. 17 बॉल 42 धावा. मॅच हाय व्होल्टेज मध्ये. प्लेड ऑन झाला होता. इनसाइड एज लागली विकेट किपरच्या, थोडासा पॅडवर आदळला. झेल होऊ शकला असता का, परंतु फार कठीण परिस्थिती होती. धाव काही मिळाली नाहीये. सर्वात मोठी गोष्ट की डॉट डिलिव्हरी झालाय महाकालीसाठी. संजय स्मृति दारोमदारी अभिज्ञ नाटेकर वरती आहे. जब जब किया है तूने अपने काबिलियत पे विश्वास, तब तब रचा है तूने इतिहास. ये काबिलियत पे विश्वास रखने की जरूरत. अरे क्या हो गया, ये मोए हो गया. गेंद गई सीमा रेखा पार. 1 2 3 4 चौकार. वार करतोय, प्रतिवार करतोय, चौकार प्राप्त करतोय. मिला मौका, मारा चौका. फिर एक बार मिला है मौका और उठाया है इसका मौके का फायदा. मारा है चौका. अभिज्ञ नाटेकर इज ऑन फॉर्म मध्ये. धावसंख्या झाले 21. 21 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मी मगाशीच बोललो होतो की मॅच संपलेली नाहीये. 14 बॉल 34 धावा. ही मॅच मात्र रंगतदार होणार. ही हाय व्होल्टेज मुकाबला है. अभिज्ञ नाटेकर सामने वो मंजिल तो रास्ता मत खोना, जो मन में है वो ख्वाब मत तोड़ना. ये ख्वाब नहीं तोड़ने के लिए खेलना पड़ेगा अभिज्ञ को. कंप्लीट आता डॅमेज केलं होतं, केतनवरती प्रहार केला होता. स्वतः मात्र केतनने थोडस डॅमेज कंट्रोल केलं. एक धाव मात्र मिळते. थँक्यू डीजे. 22-1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. इक्वेशन आहे 13 बॉल 33 धावा. 13 बॉल 33 धावा. नाम एक दिन में नहीं बनता है लेकिन एक दिन जरूर बनता है. नाम छोटा हो या बड़ा हो लेकिन खुद का होना चाहिए. इसलिए काम ऐसा करो कि काम सुन के नाम बन जाए, नाम हो जाए, और नाम ऐसा करो कि नाम सुन के काम हो जाए. वही काम करता हुआ यहाँ पे अभिज्ञ, परंतु थोड़ा एंगल क्रिएट झाला नाहीये. एकच धाव मिळते. 2 षटकाची समाप्ती. धाव संख्या 23. 12 बॉलला पाहिजे 32 धावा. थँक्यू डीजे. उत्कर्ष प्रीमियर लीग अतिशय उत्कंठ अवस्थेमध्ये आहोत. आता मात्र रोमांच बढ़ता हुआ, रोमहर्षक सिच्युएशन मध्ये आलोय. प्रेक्षकांच्या हृदयाची धडधड वाढणार आहे, कारण 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. संघर्षाच्या मार्गावर जो शूर चालतो तोच हे जग बदलू शकतो. ज्याने
पचवलाय अंधार, ज्याने पचवल्यात अडचणी आणि या अडचणींवरती मात करून युद्ध जिंकले, तोच उद्या सकाळी सूर्य म्हणून उगवला जाऊ शकतो. इन बिटवीन 12 बॉल 32 धावा. गोलंदाज आहे नील डोरलेकर. हे नवीन सेन्सेशन आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. यावेळेला पहिला बॉल डॉट डिलिव्हरी भाग्यवानसाठी नील यांच्याकडून. हे नील राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय, ऑफस्टिकच्या बाहेर जातोय बॉल. लेट डिसिजन बर द राईट डिसिजन. वाईड बॉल येतोय. एक धाव कमी, एक धाव वाढली जाते, एक धाव टार्गेट मधून कमी होते. 11 बॉल 31 धावा. 31 for 11. 31 from 11 असताना पुन्हा एकदा वाईड बॉल. यावेळेला 30 बॉल 30 धावा. 11 बॉल 11 बॉल मध्ये पाहिजे 30 धावा. यावेळेला मात्र काय होणार, यावेळेला काय होणार. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. अरे घरट्याचं काय आहे, बांधता येईल कधीही. क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची जिद्द असावी. ही क्षितिजाच्या पलीकडे जाण्याची जिद्द, UPLच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याची जिद्द ठेवून आहेत भाग्यवान आणि अभिज्ञ. केतन यांच्याकडून थोडासा फ्रस्ट्रेटिंग मोमेंट पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते 26 वरती. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी कम बॅक केला जातोय. 1-13 तो 1 मेरा दिखाता हुआ नील डोरलेकर. आपणही कुठे कमी नाहीये दाखवतोय. 10 बॉल 29 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. 9 बॉल 29 धावांची आवश्यकता. भाग्यवान यहाँ पे दुर्भाग्यशाली बनता है क्या? भाग्यवान, खरं तर भाग्य घडवावं लागेल तुला संजय स्मृतीचं. यावेळेला मात्र दुर्भाग्य त्याच्या पदरी निराशा टाकतोय, कारण 2 डॉट बॉल येत आहेत. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी या UPLच्या चॅम्पियन बनवण्यासाठी पुढे घेऊन जाणार असेल. नील डोरलेकर काय गोलंदाजी आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हा नो बॉल. फायदा उठवलाय भाग्यवानने. यावेळेला भाग्य साथीला आहे. असं म्हणतात की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. ज्या जे शूर असतात त्यांच्या पाठीमागे लक सुद्धा येतं. पुढचा बॉल फुल टॉस फुल टॉस फुल टॉस आणि दाखवला पाहिजे होता क्रिकेटचा क्लास, परंतु या ठिकाणी मात्र फॉलो थ्री मध्ये फील्ड केला जातोय नीलकडून. धावसंख्या 28, अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 50% टार्गेट अचीव केले, परंतु त्यासाठी 16 बॉल वापरले गेलेत. आता 8 बॉल मध्ये तेवढे धावा करायचे. 27 धावांची आवश्यकता. 8 बॉल 27 धावा. 2 बॉल फार महत्वाचे असतील. ये भाग्यवान ने तो भाग्य बदल दिया है, ये भाग्यवान ने तो दुर्भाग्य बना दिया है संजय स्मृति का. या भाग्यवानला भाग्य घडवावं लागेल. 7 बॉल 27 धावांची आवश्यकता. ये क्या कर रहा है भाग्यवान. पुढचा बॉल फुल टॉस त्याचा मात्र फायदा उठवलाय. येतो चौकार. 23 धावांची आवश्यकता आहे संजय स्मृतीला फायनल मध्ये जाण्यासाठी. थँक्यू डीजे. 6 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. काय मॅच सिच्युएशन आहे, क्रंच सिच्युएशन आहे. खरं तर नील डोरलेकर व्हॉट अ परफॉर्मन्स. पुढील सामना जो प्रेक्षणीय सामना आहे, ओल्ड इज गोल्ड आणि किंग खालवी सुपर आणि ओल्ड इज गोल्ड या संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब नाणेफेकीसाठी येण्याची कृपा करावी. अंपायर जरा थांबा. ओके झालं. चला 6 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय सुचित पावसकर. फलंदाज अभिज्ञ नाटेकर. चमत्कार करावा लागेल. पहिला बॉल ब्लॉक होल मध्ये करण्याचा प्रयत्न. थोडासा स्पर्श करून गेलाय का स्टंपला असं वाटलं. हवा देऊन गेला. समीर हवा का झोका या पे सुचित पावसकर दाखवतोय. हवा का झोका वंडी मात्र रोखू शकला नाही. 5 बॉल 22. मगाचे ते नीलचे 3 डॉट डिलिव्हरी. त्या 3 पैकी 1 चौकार आला असता तर काय झालं असतं. भाग्यवानकडून त्या 3 पैकी 2 शॉट बसले असते तर काय झालं असतं. आता त्याला अर्थ नाहीये, जर त्याला अर्थ नाहीये. मॅच संपली आहे, कारण तुम्हाला बनवावे लागतील 4 बॉल आणि 21 धावा. 4 बॉल आणि 21 धावा. अभिज्ञ नाटेकर थोडासा निराश कामगिरी या ठिकाणी मात्र दिसते, परंतु नेव्हरदलेस सिच्युएशनच तशी आहे. सुचित पावसकर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल.
4 बॉल 21 धावांची आवश्यकता. महाकाली आडिवरे प्रथमच या स्पर्धेमध्ये आलाय आणि अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी उत्सुक. सुदीक्ष आडिवरेकर जिथे स्पर्श करतोय सोना बनवतोय. हा बॉल सुद्धा त्यालाच फॉलो करतोय. बघा कशा पद्धतीने फिल्डिंग केली जाते, त्याचा एक बहारदार नमुना. पुन्हा एकदा फसवले, झुकवले, हुकवले. वंडी वंडी वंडी. धावसंख्या झाली आहे 35. हे श्वास घ्यायला सुद्धा वेळ दिला जात नाही, इतक्या वेगाने सामना होतोय. खरोखरच चांगलं आयोजन पंचांकडून सुद्धा. नो बॉल, पंचांचा इशारा. 2 बॉल 20 धावेची आवश्यकता. 20 धावेची आवश्यकता. 2 बॉल 1 बॉल 19 धावेची आवश्यकता. अंपायर डिसिजन नो बॉल आहे का? अंपायर डिसिजन नो बॉल दिलाय आणि वंडी 2 धावा. 2 धावा ना वंडी. ओके, नो नाहीये. नो बॉल आणि नो +1 2 धावा ना. ओके, आणि रिव्ह्यू घेतला गेलाय. अच्छा, DRS घेतला गेलाय. 38 एक गडी बाद. 38 2 बॉल मध्ये 17 नाही घेतलंय. चला, तोही कॅन्सल केला गेलाय. 17 ही स्पिरिट दाखवली आहे त्यांनी. खरोखरच महाकालीसाठी टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. ही स्पिरिट दाखवली आहे. सुरेख अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी सज्ज आहे महाकाली आडिवरे. रोहित पवार यांचा संघ. वेट 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 वेट. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा येतोय, त्यामुळे 2 धावा वाढतील. 15 धावांची आवश्यकता आहे. कधी कधी एक्साइटमेंट आपले साथ भरपूर काय घेऊन येते. यावेळेला मात्र पोटेन्शियल होतं संजय स्मृतीकडे, पण टॉप 4 मध्ये पोहोचलात तुम्ही. म्हणजे 4 उत्कृष्ट संघ आज खेळताना दिसले या स्पर्धेतील. आणि अंतिम फेरीमध्ये ईशानला पुन्हा एकदा चॅलेंज करण्यासाठी तयार आहे केतनचा संघ. महाकाली आडिवरे संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. वेल डन बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन. वाजव ना आपला.